माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदारसंघात मी निवडणूक लढवतोय त्या मतदारसंघाचे मतदार हे माझे सर्व आमचे ठाकरे कुटुंबीय आहेत। हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांचं मत उद्धवसाहेब असतील, रश्मिनी असतील, आदित्यजी असतील, तेजसजी असतील, या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबियाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाचा क्षण आहे। मतांची टक्केवारी काहीशी कमी झालेली पाहायला मिळते आहे। कमी मतदान साहजिक आहे की मधल्या दिवशी मतदान होतंय, लोकांना ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे टर्नआउट ह्याचा थोडासा कमी असतो आणि निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो की अशा दिवशी, कारण आज बघताय की 2 तासाचं कन्सेशन देखील जे द्यायचं असतं प्रायव्हेटमध्ये, हे प्रायव्हेटमधलं कन्सेशन कोण प्रायव्हेटचे मानत नाहीत आणि त्यामुळे लोकांना कामावर जाणं म्हणजे नोंदणी करून देखील कामावर जाणं अपरिहार्य असतं। शासकीय सुट्टी असते, परंतु प्रायव्हेटमधले लोक जास्त जे मतदान करतात ते ह्या निवडणुकीला त्यांच्या स्वतःच्या जॉबमुळे काही लोक येऊ शकत नाही। जी मतं गहाळ केली होती किंवा कमी केली होती ती मतं परत आलेली आहेत, ॲड झालेली आहेत, काय त्याच्यातली काही मतं सापडलेली आहेत, काही मतं आली आहेत, काहींची कारणं त्यांनी अगदी अशी दिलेली आहेत की मोबाईल नंबर नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट केला। मोबाईल नंबर हा फॉर्म रिजेक्ट करायचा क्रायटेरिया असूच शकत नाही। काही तर शिक्के आहेत, रिसिप्ट आहे आमच्याकडे, फॉर्म गहाळ आहे, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुकीच्या नंतर आम्ही बघू। परंतु आता जे मतदान झालेलं आहे, जी लिस्ट आलेली आहे, या पूर्ण याचा आता तपास चालू आहे। अजूनही ते शोधतायत। आता मला माहिती आहे ते कुठल्या निवडणुकीला ती यादी आणणार, परंतु अजूनही त्यांचं काम चालू आहे असं ते सांगतायत। आशिष शेलार तुमच्यावर टीका करत नाही, म्हणजे पराभव समोर दिसतो म्हणून अशा प्रकारे तक्रारी आपल्याकडनं केल्या जातात। मग माझी तक्रार आशिष शेलारने खोडून दाखवावी। आज किरीट सोमय्याचं नाव गायब आहे, आशिषने ते शोधून दाखवावं। किरीट सोमय्याने देखील तक्रारी केलेली आहेत। म्हणजे थोडक्यात काय की ही नावं गहाळ करणं किंवा होणं, आज किरीट सोमय्याचं नाव मला तर वाटतं बीजेपीने स्वतःहून गायब केलं असावं, कारण त्याचा मतदारावरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून केलं असावं। पण आमची तर चांगली नावं सगळी जी आहेत ती गायब केलेली आहेत। तुमचा आत्मविश्वास किती आता आणखी जास्त? मी 100% आत्मविश्वासाने लढलोय। शिवसेना, शिवसैनिक आणि पदवीधर मतदार यांच्या जोरावर मी निवडणूक लढतोय आणि मी जिंकणार। 4 ठिकाणी या निवडणुका होत आहेत, नेमकी काय वाटतं? मी आता फक्त माझ्या पदवीधर मतदारसंघाबद्दल सांगू शकतो, कारण आज माझं सगळं लक्ष त्याच्याकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।